सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. बघता बघता मुंबईची लेखी परीक्षा संपली. पहिल्या सत्रातील ते 3 घटक होते ते 2 दिवसांमध्ये समाप्त करण्यात आले. त्यानंतर अजून एक घटक राहिला तो म्हणजे बॅट्समनचा. तो किरकोळ आहे पण इतर मुलांसाठी तो खूप महत्त्वाचा असणार आहे ज्यांची निवड झाली. सो अशा पद्धतीनं कालचा कॉन्स्टेबलचा पेपर झाल्यानंतर त्याच्या आधी 2 पेपर झाल्यानंतर एवढं वावटळ उठलेलं नव्हतं. पण काल ज्यावेळी 12ला पेपर झाला आणि मुलं बाहेर पडलीत एक्झाम हॉलमधून, त्यावेळी काहींच्या मनामध्ये एवढा कॉन्फिडन्स होता की सर 100% माझी जागा निघणार. काही जण म्हणतो की सर 50-50%, काही जण म्हणतो की सर होणारच नाही कारण पेपर खूप अवघड गेला, किंवा काही जण म्हणाले की सर सिलिंग मिस्टेक झाल्या काय कळालंच नाही की पेपर सोपा होता आणि गडबडीत काय केलं कळालंच नाहीये. आणि ज्यावेळी घरात आलो आणि त्यावेळी प्रश्न शोधायला लागलो, पुस्तकामध्ये असतील, गुगलवर असतील, युट्यूबवर असतील आणि टेलिग्रामवर असतील आणि सगळीकडे असतील, त्यावेळी एक गोष्ट कळाली सर आम्हाला की आम्ही गडबडीत काय ते दुसरंच करून आलोय. अशा पद्धतीनं त्याच्या अगोदर एक 4 ते 5 दिवस अगोदर सांगितलं होतं की पेपर कसा सोडवावा हे पण सांगितलं होतं. जाताना कशा पद्धतीनं असायला पाहिजे, एक्झाम हॉलमध्ये कशा पद्धतीनं आपलं बिहेव पाहिजे, या सगळ्या गोष्टी आठवत नसतील तर प्लीज आठवून घ्या की आपल्याला वर्दी मिळवत असताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी, ह्या छोट्या छोट्या चुका करू नका. म्हणून अगदी ग्राउंड सुरू होण्यापासून ते पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्हीही तुमच्यासोबत लढत होतो. सगळ्या महाराष्ट्राने ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. किती वाजता लाईव्ह आलो, काय केलं, कसं केलं, सगळ्या गोष्टी. सो आजचं तुम्हाला थोडक्यात कळालं असेल की मुंबईचा कट ऑफ कसा लागेल, काय लागेल, मनात भीती आहे, आत्मविश्वासच कमी झाला आहे, सर काय कळणार झालं की काय होतंय, अशा पद्धतीनं सगळ्यांची वस्तुस्थिती आता किंवा मानसिक परिस्थिती आता. त्याच्यावरतीच आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत. सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन ह्याच्या पुढेही नवीन भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे, अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवट दिवसापर्यंत. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलचे लिंक आहेत, या दोन्ही सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तर येऊयात आपण मुंबईच्या कट ऑफ वरती. सुरुवातीला आपण ग्राउंड दिलं, फिजिकल दिलं, खूप मोठा आकडा होता, खूप साऱ्या मुलांना आपण मागे टाकलो आणि एवढा प्रॅक्टिस करून, एवढा हार्डवर्क करून आपण फिजिकलमध्ये लाखो मुलांना मागे टाकून हजारो मुलांमध्ये येऊन बसलो लेखीसाठी. मग त्यानंतर कौशल चाचणी असेल तर परत एक टप्पा पार केला असेल, तो म्हणजे चालकला आणि बॅट्समनला. कारागृह आणि कॉन्स्टेबलला कौशल्य चाचणी नसते. सो अशा पद्धतीने खूप मोठ्या परिस्थितीमधून आपण हार्डवर्क मधून आलो आणि हजारो मुलांमध्ये येऊन बसलो आणि हजारो मुलांमधून फक्त 10 मुलांमध्ये आपली कॉम्पिटिशन लागली. फक्त आणि फक्त 10 मुलांमध्ये कॉम्पिटिशन लागली आता लेखीला सांगतोय. सो अशा पद्धतीनं एका जागेमागे 10 मुलं असताना, एका जागेमागे 10 मुली असताना आता भीतीचे वातावरण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की सर मग कसं होणार, काय होणार, असं झाले तसं झाले. आता काल ज्यावेळीपासून पेपरचं विश्लेषण केलं, कशा पद्धतीने पेपर आलेले होते, कशा पद्धतीने विषयानुसार किती प्रश्न आले होते, मराठी ग्रामर कशा पद्धतीने होतं, बुद्धिमत्ता कसं होतं, गणित कसं होतं, JKGS कसं होतं, बाकी सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केल्या. मध्ये चालकचा असेल, मग कारागृहचा असेल, मग कॉन्स्टेबलचा असेल, सगळ्याच गोष्टी तुमच्यासमोर मांडलेल्या होत्या पिक्चरमध्ये. मार्गदर्शन केल्यानंतर काही मुलांचे मेसेज यायला सुरुवात झाले, सर की आपण कट ऑफ लावलेला आहे, त्या कट ऑफ नुसार माझं सिलेक्शन होते का बघा, की नाही होते बघा. काल रात्रीपर्यंत जवळजवळ 850+ मेसेज. आज माझे डोळेच सांगतात की जागलोय की झोपलोय की नाही झोपले. अशा पद्धतीनं रात्री 2 पर्यंत जागलो, 6:30ला निघालो, 5:30ला बॅच पहिली सुरू झाली. आलोय ते नुसतं येऊन बसलोय, आंघोळ नाही, काय नाही, काय नाही. कारण की रात्रभर सकाळपर्यंत एकच डोक्यामध्ये असं भिनभिनत होतं माझ्या की मुलांचे जे मेसेज होते, काही मुलं हे एवढ्या विश्वासानं मला मेसेज केले की बघायला नको, मुलं मुली पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं. त्याचबरोबर आपले ऑनलाईन बॅच, ऑफलाईन बॅच हे सुद्धा आपल्या जवळचेच आहेत. आणि प्लस जे टेलिग्रामवरती मेसेज पडले त्यांना सुद्धा मी आपलं समजून रात्री 2-2 पर्यंत मेसेज केले. मेसेज करत असताना, कट ऑफला मार्क सांगत असताना काही गोष्टी मी क्लिअर केलेत याच्या अगोदर, की कट ऑफ कसा बनवला जातो हे पण सांगितलं तुम्हाला. कोणी असू दे, डिपार्टमेंट असू दे किंवा आम्ही असू दे, कोणी असू दे. आता आपला जो कट ऑफ होता तो पूर्ण महाराष्ट्राचा, जोपर्यंत एखाद्या विभागाचा, एखाद्या परीक्षेचा फायनल कट ऑफ येत नाही डिपार्टमेंट कडून ऑफिशियल, तोपर्यंत कुणी सांगू शकत नाही की कट ऑफ किती लागेल, काय होईल. तरी सुद्धा अंदाजित फायनल कट ऑफ हा कसा लागू शकतो याचं संपूर्ण विश्लेषण आपण मागे केलेलं होतं. फिजिकलच्या बाबतीत आपण कट ऑफ लावलेले होते ते त्याच पद्धतीने लागलेले होते. त्यानंतर खूप महत्वाचं म्हणजे आता लेखी प्लस फिजिकल मिळून फायनल कट ऑफ सुद्धा आपण लावलेला होता. आणि एक गोष्ट खूप महत्वाची होती की तो कट ऑफ तयार करत असताना काही गोष्टी मी सांगितलं होतं की एकंदरीत असणारी कॉम्पिटिशन, त्यावेळेचं क्लायमॅट. आता क्लायमॅट बघायला गेलं तर मुलांना 2-2 महिने मिळालेले होते. 2-2 महिने, 2.5-2.5 महिना हे एक्स्ट्रा भेटलेला होता. तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. अशा पद्धतीनं
त्याच पद्धतीनं एकंदरीत ह्या 2 महिन्यामध्ये जो मानसिकरित्या स्ट्रॉंग होता तो जे पेपर निघणारच आहे. आणि जे अनबॅलन्स होते, लोक घाबरून गेलेले होते, मी हे वारंवार वाक्य बोललेले आहेत बघा, जे घाबरलेले होते त्यांचे दांडे उडलेले. सो अशा पद्धतीनं तो म्हणतोय मग सर 50% बघ मला मार्क पडणार आहेत, मग माझं होईल का वगैरे वगैरे अशा पद्धतीने. हे आता वेगळ्या पद्धतीच्या पॉसिबिलिटी आहेत. पण ज्यावेळी आम्ही कट ऑफ बनवतो त्यावेळी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मी स्वतः जो कट ऑफ बनवला तो महाराष्ट्रामध्ये कुणी बनवला नव्हता. म्हणजे एकंदरीत तुमची कास्ट, तुमच्या कास्टला असणाऱ्या जागा, तुमच्या कास्टचा फिजिकल कट ऑफ आणि फायनल ओव्हरऑल कट ऑफ, लेखी प्लस फिजिकल मिळून किती कट ऑफ लागणार हे सुद्धा पूर्ण विश्लेषण पूर्ण महाराष्ट्राला मी केलेलं 2 वेळा. असा कट ऑफ कोण सांगत नाही. डायरेक्ट आले की घेतला चॉक, पेन आणि बोर्ड वरती चालू केला लगेच आपलं झप 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 झप. तसा विषयच नाहीये. पूर्णपणे एकदम डिटेल्स मध्ये व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे कट ऑफ बद्दल. आता हा झाला विषय की कशा पद्धतीने असतो, का असतो, क्लायमेट असते कट ऑफ बनवत असताना, की एवढा वेळ मिळालाय मुलांना. त्यात पेपर सोपा होता, चालक कारागृह पेपर सोपा होता. त्यामुळे भीतीचं वातावरण काय झालंय की सर माझा मित्र म्हणतोय पेपर सोपा होता, कट ऑफ हाय जाणार. अरे फक्त मित्राला सोपा होता का, काही एकट्यानंच पेपर दिला का? जो पेपर सोपा होता तो तू पण दिलास ना, मग स्वतःला कमी का समजतोस? बरोबर ना काय म्हणतोय? त्या एकट्याला सोपा पेपर आला आणि मला सर अवघड पेपर गेला आणि तो म्हणतोय पेपर सोपा होता आणि कट ऑफ लईच हाय जाणार आहे. म्हणजे तो पेपर मला आलाच नव्हता, मला अवघड आला होता आणि त्याला एकदम सोपा आलेला, असं होतं का? जरा समजून घ्या आणि स्वतःला जे कमी समजतंय ना ते आजपासून बंद करा. आणि एका चुकीमुळे तुम्ही वेटिंगला राहू शकता, लक्षात ठेवा. कारण की ही साईडची सर्कल हे सगळेच चांगले असतील असं सांगता येत नाही, लक्षात ठेवा. काही तुमच्या सोबत राहून तुमच्या पाठीमागे हात घालून कधी तुमचा हात ओढतील, कधी तुमचा पाय ओढतील हे तुम्हाला कळणार पण नाहीये. समजलं? अजून समाज, अजून व्यक्ती तुम्हाला कळायला नाहीये, लक्षात ठेवा. त्यामुळे आयुष्यात लक्षात ठेवायचं, स्वतःवरती विश्वास ठेवा, जग जिंकता येईल. नाहीतर मग काय उपयोग नाही गोष्टींचा. मी बघितलंय आता, मी कट ऑफ लावलेला आहे, कट ऑफ मध्ये मला मार्क येतात. तुमचे मार्क मी कट ऑफ मध्ये मार्कांना रिप्लाय देत असताना मी सांगतो ओरिजिनल काय दिलेत. ज्यांचं माझ्या कट ऑफ पेक्षा 2, 4, 6 मार्क जास्त आहेत त्यांचं फायनली सिलेक्शन होणार. त्याला मी आधीच सांगितलंय, मुंबई पोलीसपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. हा मेसेज केल्यानंतर त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलेत रात्री 2-2 वाजता. नवरा बायको आहेत, काही काही नवरा बायको आहेत म्हणतो, पती पत्नीने सुद्धा मेसेज केले हक्काने. मुलं मुलींचं तर बघायला नको सर, अंगावर काटा आला सर, भीती वाटली सर, शहारे आले सर अंगावरती, की कुठेतरी आम्ही कष्ट घेतले आणि तिची चीज झाली आणि तुमचा शब्द सर खरा ठरो. एवढा मोठा विश्वास आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ज्यांनी आपल्या कट ऑफ पेक्षा 2, 4, 6, 8 मार्क जास्त घेतले त्यांनी डोळं झाकून लक्षात ठेवायचं. जे वाक्य बोललोय ते स्क्रीनशॉट मारून ठेवा म्हणून सांगितले प्रत्येकाला. आणि ज्यावेळी कट ऑफ लागेल आणि ज्यावेळी निवड होईल त्यावेळी फक्त एकाच पेढ्याच्या अपेक्षेने यायचं, माझ्यावर बाकी तुम्ही काही आणायचं नाही. आणि नाही भेटला तरी पण चालेल, आयुष्याची वर्दी तुम्हाला भेटली, हाच हेतू आमचा होता. हे सगळं उठाठेप करण्यामागचा. रात्रंदिवस तुमच्यासोबत मीही पळालोय, मीही जागलोय, मीही हार्डवर्क केलंय प्रत्येक मुलगीसाठी, प्रत्येक मुलगीसाठी. त्यामुळं ज्यावेळी तुम्ही निगेटिव्ह बोलाल त्यावेळी आम्ही सुद्धा दुखावलं जातो. या गोष्टींचा विचार तुम्ही सुद्धा करायला पाहिजे. समोर काय म्हणतोय, भले आपल्याला भावना नाहीत, भले आपल्याला एकत्र नसेल, आपण कधी बघितलं पण नसेल, पण एकंदरीत धडपडीतून समजून येते की माणूस हा वेगळाच आहे टोटली. मी स्वतःच काही गुणगान गात नाहीये, पण जे तुम्हाला पाठीमागच्या काही महिन्यांमध्ये दिसलं असेल, वर्षांमध्ये दिसलं असेल, त्याच्यावरून तो समजून जायचं की हा माणूस म्हणतोय तो बरोबर आहे. स्वतःला कधी कमली समजू नका. जसं मगाशी म्हणतोय तुम्हाला मी, की मी कट ऑफचा मार्कांना रिप्लाय देत असताना मग त्या टेलिग्राम चॅनलवरती आहे, व्हॉट्सअप नंबरवरती, आता ह्या स्क्रीनवरती सुद्धा नंबर दिसतोय, त्या स्क्रीनवरती तुम्ही काम करायचं की तुमचे मार्क मला पाठवायचे हे पण सांगितले. कशा पद्धतीनं एकच मेसेज करा. तुम्ही फक्त सांगताय सर 120 पडले सिलेक्शन होईल का? अरे कास्ट कोणती, समांतर आरक्षण आहे का, बाकी बोनस गुण आहे का, मुलगा आहेस मुलगी आहेस काय, हे एवढे विचारायला माझा हात दुखायला लागलेत रिप्लाय देऊन देऊन. अक्षरशः मोबाईल हातात धरून हात पेनिंग व्हायला लागलेत माझे. एवढे रिप्लाय दिलेत पण रिझन नाही दिले तुम्हाला. पण देत असताना एकाच टप्प्यामध्ये नाव लिहा, तुमचा जिल्हा लिहा, त्याचप्रमाणे घटक कोणता लिहा, कारागृह आहे, चालक आहे, शिपाई आहे, किती मार्क पडलेत फिजिकलला एवढे मार्क आहेत, लिखीला किती पडणार एवढे मार्क आहेत, टोटल किती होत एवढे मार्क आहेत, हे सगळं सांगा ना. एकाच टप्प्यामध्ये मला रिप्लाय सुद्धा देता येईल. मुलांना तेच प्रश्न परत परत विचार लागतात आणि मग एकाच मुलगीला 2-2, 3-3 मिनिटं गेल्यानंतर ही महाराष्ट्रात तमाम विद्यार्थी जे आहेत, जे जवळजवळ 6,000 ते 7,000 मेसेज पडलेले आहेत मला आता कट ऑफ बद्दल, हे सुद्धा मला हक्काने मेसेज करतात रे, त्यांना पण रिप्लाय देणं माझं काम आहे. सो विनंती करतोय, जे आज परत मेसेज करणं त्यांना विनंती करतोय की तुम्ही एक काम करा, की मी जसं मगापासून सांगतोय एकाच मेसेजमध्ये सगळं टाईप करा, एकाच मेसेजमध्ये सगळं टाईप करा आणि मला सेंड करा, तुम्हाला लगेच उत्तर भेटेल. ठीक आहे. आता कट ऑफचं मग सांगितलं की विद्यार्थ्यांनी जे मला मेसेज केले त्याच्यावर सांगतोय की आपल्या कट ऑफपेक्षा ज्यांनी 2, 4, 6, 8 मार्क जास्त घेतले त्यांना फायनली मी सांगितले की तुम्ही वर्दीचा म्हणजे वर्दी शिवायलाच टाका किंवा गुलाल तयारच ठेवा. त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. आता जे बरोबर कट ऑफच्या जवळ आहेत, म्हणजे मी 122 लावलाय, 124 लावलाय, 126 लावलाय, 134 पण लावलाय, 132 पण लावलाय, तर जे काटावर आहेत
म्हणजे 122 लावलेला मी एखादा समांतर आरक्षणाचा, तर 122 मार्क पडलेला मुलगा आहे. त्याला मी सांगितलं की तू बरोबर निकालाच्या जवळ आहेस. हे माझी लाईन आहे. आणि ज्यांना रिप्लाय असं बोललेलो आहे की बाबा तू निकालाच्या जवळच आहेस, 122 मार्क आहेत तुला, 122 ते 124 कट ऑफ लागेल. तर 1-2 मार्कांनी कमी जास्त झालं होणार, पॉसिबिलिटी आहे. पाठीमागे पेपर सोपा होता, हे सुद्धा गोष्टी आहेत. पण 122 ते 124 म्हणल्यानंतर तुला जर 122 असतील तर तू एकदम निकालाच्या काठावर आहेस, लक्षात ठेवायचं. 124 जर कट ऑफ लागला तर 3 मार्कांनी तू खाली येणार, वेटिंगला राहणार. म्हणजे तू खूपच कमी आहेस असा विषय नाहीये. मी ह्याच्या आधी पण सांगितले कालचं, की जे ह्या प्लॅन आहेत किंवा ह्यांचं जे सूचना आहेत किंवा नियम आहेत, की लेखीतून फिजिकल मधून लेखीतून फायनल सिलेक्शन, हे जे रूल्स आहेत सगळे सेवा प्रवेश नियम जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना मान्य असतील, मान्य कराव्याच लागतील. आणि ते त्रिकालवादी सत्य लक्षात ठेवायचं. एका जागेमध्ये 10 मुलं घेतल्यानंतर, एका जागेमध्ये 10 मुली घेतल्यानंतर एक मुलगा एक मुलगी ही जाणारच आहे. 9 मुलं 9 मुली ही बाहेर फेकली जाणार आहेत. ही वस्तुस्थिती आणि ही मान्यच करावी लागेल आपल्याला. मी किती वेळा सांगितलं तुम्हाला, किती वेळा सांगितले, ती वस्तुस्थिती आणि ती मान्यच करावी लागेल. मग ह्या निकालामध्ये काय चेंजेस करता येतात का आपल्याला? नाहीये. सो एक जागा गेली की 9 मुलं 9 मुली बाहेर पडतील. समजलं काय म्हणतोय? सो अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला मान्यच कराव्या लागतील. आणि ज्या मुलांना एकदम काटावरती मार्क आहेत, जे आपण कट ऑफ बनवलेले होते, त्या काटावरती ज्या मुलांना मार्क आहेत तो सेफ झोन मध्ये, लक्षात ठेवायचा. आणि जी त्याच्यापेक्षा 2 मार्क 3 मार्क 4 मार्क एकदमच कमी आहेत, त्यांना मी डायरेक्टली सांगितले की तू हार मानू नको, यावेळी तुझी निवड होत नाही, पण पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आपली परत एकदा रणंगण आहे, परत एकदा आपल्याला युद्ध गाजवायचं आहे, युद्धाला जायचं आहे. आणि तू आतापासून तयारी कर. डायरेक्ट मेसेज करतोय, आणि डायरेक्ट मेसेज करतोय राग मानू नका हा शब्द वापरलाय. कारण काही मुलांच्या या भावना आहेत, लक्षात ठेवा, ज्या तुम्ही प्रेमानं असेल, विश्वासानं असेल, तुम्ही मला शेअर करताय, त्याची कदर करून मला निगेटिव्ह बोलण्यापेक्षा जे आहे ते ओरिजिनल बोलल्यानंतर एक 8-10 दिवसानंतर जे काही निकाल लागेल 15 दिवसामध्ये, त्याच्यामध्ये ज्यावेळी विषय असा होईल त्यावेळी ह्या माणसावरती खूप मोठा विश्वास येतोय आणि तो जपायचा आहे. मला क्षणिक विश्वास नको आहे. आपल्याला क्षणिक विश्वास नको आहे, लक्षात ठेवायचं. समजलं? सो अशा पद्धतीनं ज्या मुलांनी निगेटिव्ह मेसेज केला, आता मला ज्याने मेसेज केला, मी सांगतोय कॉन्फिडन्सली की सिलेक्शन होणार आहे, तो म्हणतोय मला की सर पोरं अशी म्हणतात, पोरं तशी म्हणतात, त्यांचं काय घेऊन बसलायस? अरे तुला खेचायला ती सुद्धा कारणीभूत होते, जसं तू आज त्यांचा ऐकलास. त्याच्या आधी कोणतं तुला म्हणलं पण असेल मुंबईचा पेपर लय अवघड जाणार आहे, पॅटर्न असा येणार आहे, पॅटर्न तसा येणार आहे, आणि घाबरून गेला असेल तू सुद्धा, तुला सुद्धा 1-2 मार्क कमी पडले असतील या कारणामुळे, लक्षात ठेव. आणि परत तू फायनल निकाल किंवा फायनल तुझं कट ऑफ किंवा फायनल तुझ्या पेपर चेकआउट केलायस, तुला 126 मार्क आहेत, तू समांतर आरक्षणामध्ये आहेस कुठल्या तरी सुद्धा तू त्यांचा ऐकतोयस. समोर काय म्हणतोय? सो असा विषय नसतो. पेपर सोपा होता म्हणे कट ऑफ हाय लागणार म्हणे, तू एकटाच, त्याने एकट्यानंच पेपर दिलाय सोपा आणि तुम्हाला बाकी सगळ्यांना अवघड पेपर दिलेले आहेत, असा काय विषय होता का? सगळ्यांना सेमच पेपर होते, लक्षात ठेवा. त्यामुळे असा विषय नाहीये. तू तुझ्यावरती स्वतःवरती विश्वास ठेव, येणारा दिवस हा तुझा असेल, लक्षात ठेवायचं. 1-2 मार्कांनी कमी पडला तर त्यांच्या पाठीशी उभं राहायचं काम मी करणार आहे, म्हणून आधी पण सांगितलं आणि आता पण बोलतोय. समजलं काय म्हणतोय? सो अशा पद्धतीनं 1 मार्क कमी पडला सर, 2 मार्क कमी पडले सर म्हणून मी लईच हरून गेलो किंवा मी तलवारच टाकून दिल्यात, हे बरोबर नाही, लक्षात ठेवायचं. मान्य आपल्याला वर्षानुवर्षाचा आपला संघर्ष आहे, तो काही एका संधीच मिळेल असं सांगता येत नाही. तो 2 दिवस राबलेला होतास, दुसरा 3 दिवस राबलेला आहे, एवढाच विषय आहे, दुसरा काही विषय नाही. आणि सगळं सातत्य. आणि जे हारलेले आहेत ते लक्षात ठेवायचं, तू 1च दिवस पळालेला आहेस आणि ती 10 दिवस पळालेले आहेत, एवढाच फरक आहे. तू पण जर 9 दिवस 10 दिवस पळाला असतास किंवा 11 दिवस जीवाचं रान केलं असतास, शरीराचा हाल केला असतास, मेंदूला काम दिला असतास, स्वतःवरती विश्वास ठेवला असतास, 100% यश तुझा असतास. आज तुला कुणाकडेही भीक मागायची गरज नसती, कुणाकडेही जायची गरज नव्हती. काही मुलांना मी असं सांगितलंय की तू ओपनचा कट ऑफ मारलायस, ओपनचा तू कास्टमध्ये जरी असतास तू ओपनचा कट ऑफ मारला, 136 मार्क आहेत, 134 मार्क आहेत. आता आपल्याकडे जे ऑनलाईन बॅच वगैरे होते ऑफलाईनच्या, 94 मार्क, 97 मार्क, 95 मार्क, 93 मार्क, 90 मार्क सांगून सवरून पोरांनी घेतलेत लेखीला, सांगून सवरून. जायच्या अगोदर 2 दिवस सर 90+ पाडून दाखवतो बघा, असं तसं, आणि तसं मार्क घेतलेले आहेत, 2-2 पेपरला क्वालिफाय आहेत. समजलं काय म्हणतोय? सो अशा पद्धतीनं एवढंच नाही तर त्यांना पुढचं सुद्धा मार्गदर्शन सुरू केले मी, की बाबा एवढ्यावर थांबू नका, पुढे नियोजन असणार आहे, मी तुम्हाला मार्गदर्शन करतो, अजिबात घाबरू नका. हा विश्वास महाराष्ट्रामध्ये कुणी देणार, लक्षात ठेवायचं. तुमचं झालं नाही झालं, कोणाला काही पडलेलं नाहीये. पण आज मी दुसरा व्हिडिओ बनवतोय, काल एक बनवला होता 20 मिनिटाचा, आज सुद्धा 20 मिनिटाचा 25 मिनिटाचा होईल. पण याच्या मागे हेतू एकच आहे, तुम्ही लगेच हार मानू नका, तुम्ही लगेच हातपाय टाकू नका. समोर काय म्हणतोय? तुमच्या भावनांची इथे कदर आहे, तुमच्या वर्दीची इथं कदर आहे, म्हणून एवढं रिस्पेक्ट देतोय, एवढी विनंती करतो तुम्हाला की बाबांनो, चुकीच्या माणसांच्या संघर्षात किंवा सोबत राहू नका, जाऊच नका तिकडं, त्यांची सावली सुद्धा आपल्याकडे पाडू देऊ नका. येणारा दिवस तुमचा असेल.
समोर काय म्हणतोय, कटऑफ बनवत असताना कटऑफला मेसेज जे आलेत त्या मेसेजला मी रिप्लाय देतोय. आज आत्ताच फ्री झालोय, सो इथून पुढे देत राहीन. परत मला दुपारनंतर आपली परत ऑफलाईन बॅचची आज फिजिकल टेस्ट आहे. सगळं नियोजन चालू आहे, पण कधीही रिझन देत नाही, कधीही रिझन देत नाही. घरी आलो की दुपारच्या वेळेत पहिला व्हिडिओ बनवणार आणि देन जेवणार. मग 2 घास कमी गेले तर चालतील माझ्यासाठी. रात्री 11:30 वाजता 12:30 वाजता 1-1 वाजता लाईव्ह येणार एकमेव माणूस आहे महाराष्ट्रामध्ये. एकमेव म्हणतोय. घरामध्ये दुःखाचा डोंगर जरी कोसळला तरी सुद्धा येऊन बसलेला माणूस आहे. लाईव्ह सगळ्या विद्यार्थ्यांनी बघितले मला. लाईव्ह म्हणतोय. ज्यावेळी लाईव्ह चालू होतं त्यावेळी आजी वारलेली होती आणि त्यानंतर सुद्धा मी 4 ते 5 कटऑफ सांगून मी माझा फोन कट केलेला होता आणि त्यानंतर मी सगळ्यांची हे मागली, क्षमा मागितलेली होती की मी आज कटऑफ सांगितलं नाही कुणाला आणि माझी आजी एक्सपायर झाली. ते अजूनही माझ्या डोळ्यात आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या. तुमची परिस्थिती असेल, तुमचे मित्र असतील, कोण काय सांगते, कोण काय सांगते, ह्या गोष्टी पूर्ण बाजूला ठेवा आणि तुमचा जो ट्रॅक आहे ट्रॅक सोडू नका. 100 मीटरमध्ये पळते म्हणून समजा आयुष्य हे 100 मीटरमध्ये मावलेलं समजा. ज्यावेळी तुमची बॉडी मुवमेंट होईल, ज्यावेळी बॉडी मुवमेंट म्हणजे जास्त मुवमेंट करेल त्यावेळी तुमचा 100 मीटर आउट ऑफ बसणार नाही. ज्यावेळी तुम्ही एकसारखे एका फ्लोमध्ये पहिले 25 मीटर, नंतर 25, 30, 40 मीटर आणि नंतरचे उरलेले ह्या 3 टप्प्यामध्ये ग्राउंडचं डेव्हलपमेंट केलात तर 100% तुम्हाला यश भेटेल. तीच तुम्ही जर मुवमेंट करत गेला, वाकडं तिकडे पळत गेला तर तुमच्या ब्लॉक स्टार्ट किंवा ब्लॉक मधून तुम्ही प्रॉपर बॉडी जाणार नाही, तुम्हाला 100 मीटरला मार्कच पडणार नाही. सेम असंच आयुष्याचं आहे, सेम असंच लेखी परीक्षेचं आहे. समजलं काय म्हणतोय? सो जे मला मेसेज आलेत त्यांना एक विनंती करतोय, आयुष्यात निगेटिव्ह विचार करू नका. गुरुवरती विश्वास ठेवा. यश मिळालंय, मिळणार 100%. मी पॉझिटिव्ह आहे, तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह राहायचं आहे. फक्त एक गोष्ट मान्यच करावी लागेल की 1 मार्काने, आता मी सांगितलं 122चा कटऑफ, 123 पडले, 124 पडले, असं झालं तर मग काय करायचं सांगा. हा पण एक विषय आहे. दुसरी गोष्ट, कटऑफच्या अगोदर पण सांगितलं होतं की तुम्हाला हा कटऑफ आहे, हा कटऑफ नंतर पेपर कसा असेल त्याच्यावरती काही गोष्टी डिपेंडिंग असेल. हे सुद्धा वाक्य बोललेलं होतं, पेपरचं कसं असेल ह्याच्यावरती. पण ह्या पेपरला मुलांनी सोपा समजून एवढ्या सिलिंग मिस्टेक केलेल्या आहेत की बघायला नको. खूप सिलिंग मिस्टेक केलेल्या आहेत, त्याच्यामुळे मार्क त्यांचे सुद्धा कमी येते. पण काहींनी जो पेपर स्ट्रॉंग फुल्ली माइंडेड मध्ये सोडवलेला आहे त्यांचं 100% याच्यामध्ये यश मिळणार, याची नोंद घ्यायची आहे. सो 122 सांगितला, 124 लागला तर त्याच्या अगोदर कट ऑफ बनवत असताना काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की तुम्हाला 2, 3, 4 मार्क जास्त घ्यायचे आहेत, जेणेकरून तुमची पॉसिबिलिटी वाढेल. हे वाक्य माझं आहे, अजून सुद्धा कट ऑफ बनवलेले आहेत मागून तुम्ही बघू शकताय. त्या कट ऑफ मध्ये मी या गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुमचं जे काही 80 मार्कांचं तिथं तुम्ही 84 मार्क घ्या, तुमची जी पॉसिबिलिटी आहे ती 100% वाढणार आहे. आणि अशाच पद्धतीने झालेलं आहे. त्यामुळे काय म्हणतोय, सो आज मला जे जाणवलं किंवा काल दिवसभरात जे जाणवलं, जवळजवळ मी रात्री 10:30 ते 11, 10:30 पासून ते 2 वाजेपर्यंत कंटिन्यू हातात मोबाईल घेऊन रिप्लाय देत होतो. आणि त्याच पद्धतीनं काल दुपारी मला वेळ होता, जवळजवळ पेपर झाल्यापासून व्हिडिओ बनवला होता की पेपर कसा होता कॉन्स्टेबलचा, आणि तदनंतर मग तिथून पुढं ते 4-5 वाजेपर्यंत मी कंटिन्यू रिप्लाय देतो. म्हणजे जवळजवळ काल 6 ते 7 तास मोबाईल हातात घेऊन मुलांना रिप्लाय दिलेला आहे. 1000 प्लस गेलेले असतील आणि अजून सुद्धा काम करणार आहे. जेवढा वेळ भेटेल तेवढं सगळ्यांना रिप्लाय देण्याचं काम करणार आहे. फक्त एकच काम करा, येणाऱ्या निकालावरती विश्वास ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा. ज्या मुलांना मी सांगितले गुलाल तयार ठेवा, त्यांनी तयारच ठेवा. कारण की या गोष्टी तर मागं बघायला गेलं तर जवळजवळ 110 आपला आकडा क्रॉस झालेला आहे या सीपी मुंबईला. 110 प्लस आकडा जो आहे आपला पोस्ट वर्दी मिळवण्याचा, तो क्रॉस झालेला आहे, याची नोंद घ्यायची. आणि अजून सुद्धा सांगतोय तुम्हाला, हा आकडा 200 प्लस व्हायला पाहिजे. 100% होणार, यात काही शंकाच नाही. कारण की फुल्ली टार्गेट ठेवून तुमच्यासोबत राबलेलो आहे मी सुद्धा. फुल टार्गेट ठेवलं आयुष्यभर. आता जे काही मुंबई पोलीस भरती असेल किंवा महाराष्ट्र पोलीस भरती असेल 2022-23, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत मुलांसोबत कशा पद्धतीने राहायचा, आत्मविश्वास कसा द्यायचा, त्यांना हार मानू द्यायची नाहीये. प्रत्येक क्षणाला त्यांच्यासोबत उभा राहायचं आहे. मग सुख असेल, दुःख असेल, सगळ्याच गोष्टी हे प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला कळालं असेल. समजलं काय म्हणतोय? सो अशा पद्धतीनं जे पाठीमागे सगळ्या गोष्टी आढळल्या त्याच्यावरती थोडंफार बोलू वाटलं, कट ऑफ बद्दल बोलू वाटलं. येणाऱ्या कट ऑफ वरती बघूयात की कशा पद्धतीने चेंजेस होतील. 1-2 मार्कांनी हा चेंजेस 100% ठरलेला आहे. कारण की डिपार्टमेंट सुद्धा सांगू शकत नाही की पेपर ज्यावेळी सॉर्टिंग होऊन मार्क पडतात, प्रत्येक कास्ट वाईज, प्रत्येक समांतर आरक्षणाची जी मुलं आहेत त्याच्यामध्ये किती अभ्यास झालेला होता, कशा पद्धतीने मार्क पडलेले आहेत, याच्यावर सुद्धा काही गोष्टी डिपेंडिंग आहेत. समजलं काय म्हणतोय? सो अशा पद्धतीनं प्लस मायनस होण्याची शक्यता जोरात आहे. 2 मार्कांनी प्लस होईल, 3 मार्कांनी प्लस होईल. कोण काय सांगते म्हणून असं कुणाचं ऐकू नका. ज्यांना मार्क कमी पडले त्या विद्यार्थ्यांना मी विनंती करतोय की आतापासून तुमचं शूज घालून तुम्ही त्याच फाटक्या सॉक्सवरती तुम्हाला ग्राउंडवरती जायला पाहिजे. आणि परत संधी एक दिलेली आहे देवाने, लवकर 2 ते 3 महिन्यामध्ये त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं असेल तर आजच आपल्याला पळायला पाहिजे होतं. आता सगळे अंगावर घेऊन झोपलेले असतील, लक्षात ठेवा. आता तुमच्या मनामध्ये आळस येईल, भीती येईल, विश्वासच जाणार आहे स्वतःवरचा. ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, कोणाच्या आयुष्यामध्ये नाही आल्या, त्या आमच्या सुद्धा आल्यात आणि तुमच्या सुद्धा आल्यात. म्हणून आम्ही काय हार मानायला नाही, आम्ही परत एकदा उठून बसलेलो आहे, लक्षात ठेवा. पण तुम्ही झोपलेला आहे का विचार करायचा होता, झोपायचं नाहीये.
झोपायचं नाही, झोपा उडवायच्या इतरांच्या आणि आपल्या सुद्धा. समजलं? संघर्ष हा स्वतःसोबतचा असणार आहे, इतरांसोबतचा नाहीये. आज मी 5:40 मध्ये मारले 1600, तर उद्या मला 5:39 मध्ये यायचंय. बस एवढंच लक्षात ठेवायचं. स्वतःसाठी एक सेकंद आपण कमी करू शकत नसेल तर ह्या पोलीस भरतीची जी वाट धरली ती सोडून दिली तर बरं होईल. स्वतःला कमी समजते अजून पण एवढं सांगतोय, बाकी काही गोष्टी नाही आहेत. स्वतःवरती ज्यावेळी स्वतःचा विश्वास येईल त्यावेळी सुद्धा अशक्यही गोष्टी ह्या शक्य वाटायला लागतात, लक्षात ठेवायचं. तर सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना एक विनंती करतोय, आयुष्यात ज्यावेळी तुम्ही माझ्यासोबत असाल, स्वतःसोबत असाल किंवा इतरांसोबत फिरत असाल, त्यावेळी कधीही निगेटिव्ह गोष्टींचा विचार करू नका, जेणेकरून आपल्या माइंडवरती त्याचा परिणाम होईल, आपल्या संघर्षावरती त्याचा परिणाम होईल, आपल्या यशावरती त्याचा परिणाम होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं ज्या गोष्टी क्लिअर होत्या त्या तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 100% व्हिडिओ आवडलाच असेल. यानंतरचा खूप महत्त्वाचा विषय आहे की मुलांचे काही प्रश्न होते की सर वेटिंग लिस्ट लागणार का, आणि हे आन्सर की येणार का, कधी येईल, त्याचमध्ये निकाल कधी लागणार, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण आत्ताच्या घडीला तुमच्या मनामध्ये जे वादळ उठले त्या वादळाला शांत करण्यासाठी हा माझा मेसेज होता. समजलं काय म्हणतोय? निकाल गोष्टी येणारच आहेत, त्यानंतर त्या मान्यच कराव्या लागतील. परत सांगतोय, ज्यावेळी निकाल येईल त्यावेळी कोणाची तर जीत होणार, कोणाची तर हार होणार, हे ठरलेलं आहे. हे ठरलेलं आहे. जसं जन्म आहे तसं मृत्यू सुद्धा आहे, तसं यश आहे तसं अपयश आहे. समजलं काय म्हणतोय? सो अशा पद्धतीनं एखाद्याची जीत होणार, एखाद्याची हार होणार. फक्त तुम्ही सुद्धा माझ्यासाठी योद्धा आहे, लक्षात ठेवा. कारण तुम्ही रणांगण जिंकलेलं आहे, फिजिकलचं जिंकला, लेखी सुद्धा जिंकला आणि फायनली निवड यादीतून तुम्ही बाहेर पडलाय. म्हणजे तुमचा लय मोठा पराभव झालाय असं तर मी समजणार नाही आहे. समजलं काय म्हणतोय? जिथं काही लोकांची शस्त्र बोथट झालेली असेल, शेवटी त्यांना विनंती करतोय, तुम्ही अभ्यास केलेला नव्हता, त्यामुळे तुमचं जे काही शस्त्र आहे ती बोथट झालेली होती अभ्यासरूपीची. त्याला तुम्ही धार केला असता 10 दिवस, तर आज तुम्ही 9 जे शिरच्छेद आहेत ते केलं असतं, लक्षात ठेवायचं. 9च्या 9 मुंडकी उडवला असता तुम्ही आणि तुमची निवड झालेली आहे, ही वस्तुस्थिती लक्षात ठेवा. समजलं काय म्हणतोय? तर सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना जर मार्गदर्शन आवडलं असेल तर हक्कानं कळकळीने एक विनंती करतोय की या व्हिडिओला लाईक पण करा, त्याच पद्धतीने आपल्या ह्या प्रामाणिक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलच्या जे लिंक आहेत त्या प्रत्येकाने ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे. पुढचे व्हिडिओ खूप महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांना कट ऑफ किंवा सिलेक्शन होईल की नाही होईल, ज्यांना हवं असेल त्यांनी एक काम करायचं, त्या स्क्रीनवरती जो नंबर दिलाय त्या नंबरला तुम्ही एक मेसेज करायचा व्हॉट्सअपला, किंवा आपल्याला टेलिग्रामला मेसेज करा प्रायव्हेटला. देत असताना तुमचं नाव, तुम्ही कोणत्या ह्याच्यासाठी घटकासाठी फॉर्म भरलेला होता ते टाका. फॉर एक्झाम्पल चालक, कारागृह, कॉन्स्टेबल. तदनंतर तुमचे फिजिकलचे मार्क किती होते, तदनंतर तुमचे लेखीचे मार्क किती होते, आणि तदनंतर तुमचं समांतर आरक्षण होतं का, असेल तर यस, नसेल तर नाही म्हणून सांगा. आणि त्याच पद्धतीनं टोटल किती होते ते पण सांगा. एवढा एकच मेसेज करा, मला लगेच पटकन विदिन 15 सेकंदामध्ये आपला जो कट ऑफ आहे ते चेकआउट करून तुम्हाला रिप्लाय देता येईल. अशा पद्धतीने स्मार्ट वर्क करूया. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना निकालासाठी असेल किंवा नवीन आयुष्यासाठी असेल, नवीन भरतीसाठी असेल, सगळ्याच गोष्टी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.